कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने उद्या नाशिकमध्ये भक्ती संघ महाकार्यक्रम पार पडणार आहे। 28, 29 आणि 30 ऑगस्ट दरम्यान 3 दिवसीय या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्यामुळे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्यामुळे या ठिकाणी रस्त्यांची आता डागडुजी होताना दिसते। आपण या ठिकाणी बघू शकतो की एबीपी सर्कल ते ठक्कर हा जो रस्ता आहे याची आता डागडुजी केली जाते। आपण एकीकडे जर बघितलं तर नाशिक शहरामध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालेला आहे। महापालिका वारंवार दावा करते की आम्ही खड्डे बुजवलेले आहेत, मात्र हे मृत्यू कसे होतात हा प्रश्न आहे। जेव्हा मंत्री येतात शहरामध्ये तेव्हा रस्त्यांची डागडुजी केली जाते, मग एरवी हे खड्डे दिसत नाही का महापालिकेला? आपण बघतोय आता एबीबी सर्कल ते हा रोड जो आहे तो सिटी सेंटर मॉल आणि तिकडे ठक्कर डोमकडे जातो आणि या परिसरामध्ये आता रस्त्याची डागडुजी केली जाते। आपण बघतोय की जे खड्डे आहेत ते या ठिकाणी बुजवले जात आहेत। बरोबर वाहन चालकांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड मनस्ताप सहन होतोय। कुंभमेळ्याची कामं सुरू आहेत, त्यातच रस्त्यांवर इतके खड्डे पडलेले आहेत की दररोज अनेक नाशिककर जे आहेत ते जखमी होत आहेत। मात्र महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहे। महापालिकेकडून वारंवार दावा केला जातोय की आम्ही खड्डे बुजवलेले आहेत, पण हे खड्डे नेमके पडतात कसे हा प्रश्न आहे। आणि जेव्हा मंत्री येणार असल्यावरच हे खड्डे बुजवायची जाग कशी येते असा नाशिककरांकडून संतप्त सवाल जो आहे तो उपस्थित होतो। त्यामुळे नाशिक महापालिकेने फक्त मंत्री आल्यावरच खड्डे न बुजवता एरवी हे खड्डे बुजवले पाहिजे, अन्यथा नाशिककरांचा जो जीव आहे तो धोक्यात आहे या ठिकाणी। त्यामुळे जर असं होत असेल तर नाशिककरांचा जो संतप्त सवाल आहे की आमचे जीव कधीपर्यंत तुम्ही घेत राहणार, हे खड्डे कधी बुजवणार हा प्रश्न उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन नितीन बोराडे सह विठ्ठल भाडमुखे, आपलं नाशिक।